शिक्षकांनो, अजून एक नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. आधीच मतदार यादीच्या SIR कामामुळे शिक्षक त्रस्त होते आणि आता 30 जुलैपर्यंत शाळाबाह्य अनियमित उपस्थिती असलेले आणि स्थलांतरित विद्यार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम राबवण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत. मग शिक्षकांनी शिकवायचं कधी आणि ही मोहीम नेमकी काय आहे? चला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 15 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये राज्यभर विशेष सर्वेक्षण मोहीम राबवण्याचे आदेश हे दिलेले आहेत. या मोहिमेचा उद्देश म्हणजे शाळाबाह्य अनियमित उपस्थिती असलेले आणि स्थलांतरित कामगारांच्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शिक्षकांच्या प्रभावात आणायचं आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रक हे जारी केले आहे. महत्वाची बाब म्हणजे हे काम केवळ शिक्षण विभागाला शक्य नसल्याने अनेक विभागांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महिला व बालविकास विभाग, कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्याक विभाग आणि इतर अनेक विभागांचा समन्वय राहणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व कार्यालयांना या सर्वेक्षणासाठी मदत करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले असून गरज पडल्यास संबंधित मुलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे शिक्षकांमध्ये मोठी नाराजी बघायला मिळत आहे, कारण शाळाचे नियमित अध्यापन हे चालू आहे. त्याचवेळी मतदार यादीच्या SIR कामाचा ताण कायम आहे. याशिवाय नवभारत साक्षरता कार्यक्रम आणि आता शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण अशी आणखी एक जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. शिक्षक संघटनांचं म्हणणे आहे की सतत अशैक्षणिक कामे दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे. शिक्षक माणूस आहे की मशीन, अशा संतप्त सवालही अनेक शिक्षक उपस्थित करत आहेत. या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणात आणणे निश्चित महत्वाचे आहे, पण ही जबाबदारी पुन्हा शिक्षकांवर टाकणे योग्य आहे का? तुमचं मत या कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.